नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे परिश्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आज आपण समद्विभुज त्रिकोणावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते बघणार आहे. याच्यापूर्वी समद्विभुज त्रिकोणाचे मी जे काही गुणधर्म आहे ते याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. ठीक आहे, ते बघून घ्या. त्यानंतर त्यावर आधारित जे काही आज आपण प्रश्न बघणार आहे. ठीक आहे, तत्पूर्वी सुरुवातीला बेसिक माहिती सांगून देतो जे आपण त्याही व्हिडिओमध्ये बघितलंय, या व्हिडिओमध्ये सांगतोय. पहा, तर परिमिती आणि क्षेत्रफळा सूत्र मी इथे लिहिलं आहे. परिमिती म्हणजे काय, तर पहा, तिन्ही बाजूंची बेरीज. बाजू म्हणजे काय, भुजा. समद्विभुज, भुज म्हणजे काय, तर बाजू. ठीक आहे ना. मग ए बी बी सी आणि सी ए या सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच काय होते, आपली परिमिती. ठीक आहे. त्यानंतर क्षेत्रफळ म्हणजे काय, आतमधला पूर्ण एरिया म्हणजे काय, तर क्षेत्रफळ. मग त्याचं सूत्र दिलं 1/2 पाया गुणिले उंची. हे लक्षात. आता हे सूत्र वगैरे सर्वांना माहितच असते, पण गणित कोणत्या पद्धतीने सोडवायचे हे महत्वाचं आहे. ठीक आहे ना. तर पहा, लक्ष द्या. पहिला प्रश्न आहे की एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 160 सेमी असून, परिमिती किती दिली आहेत आपल्याला, 160 सेमी असून समान बाजू, बघा समान बाजू 50 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. काढायचं काय तुम्हाला, क्षेत्रफळ हे लक्षात असू द्या. काढायचं काय, तर क्षेत्रफळ. पहा, क्षेत्रफळ काढायचं आहे. क्षेत्रफळाचं सूत्र पहिले लिहून घेऊ आपण. पहा, क्षेत्रफळ बरोबर काय, तर पहा 1/2 पाया गुणिला काय, उंची. ओके, पाया गुणिला उंची. हे लक्षात. आता करायचं काय नेमकं, क्षेत्रफळ काढायचं आहे, तर या ठिकाणी x घ्या. बरोबर, 1/2 मी अशीच लिहून टाकतो. आता पाया गुणिला उंची पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला पाया आणि उंची पुढे दिसत नाहीये. मग पहा, थोडं आकृतीवरून थोडं लक्षात येईल आपल्या. काढून पाहतो का, लक्ष द्या. ही आकृती काढली मी समद्विभुज. त्याच्या या दोन्ही बाजू कशा आहेत, सारख्या आहेत. ठीक आहे ना. त्याचे गुणधर्म माहिती आहे. या दोन्ही बाजू सारख्या असल्या म्हणजे काय, हे दोन्ही कोण कसे असते, सारखे असते. ठीक आहे ना. तर पहा, सध्या समजा मी यामध्ये असा लंब टाकू, अशी जर रेषा मारली किंवा लंब टाकला, तर काय होते, हे हा जो त्रिकोण आहे दोन विभागामध्ये सारख्या पद्धतीने विभागले गेला. हे लक्षात, सारख्या पद्धतीने विभागला गेला आहे. आता पहा, साधारणतः या ठिकाणी तुम्हाला काटकोन दिसेल. काय दिसत आहे, काटकोन. आता आपण ए बी आणि सी असं नाव पण देऊन दिलं आहे. या ठिकाणी डी दिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम. हे डी दिलं आहे. ठीक आहे ना, हे डी. आता पहा काय म्हटलंय, पहा, एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 160 आहे. म्हणजे ही जी परिमिती आहे ही किती आहे, 160 आहे. त्यानंतर असून समान बाजू, समान बाजू म्हणजे ह्या समान बाजू आहे, ही असमान बाजू झाली. ठीक आहे ना. हे समान बाजू किती आहे, 50. म्हणजे या ठिकाणी 50 लिहितो मी आणि या ठिकाणी 50 लिहितो. आता पहा, यांनी परिमिती किती सांगितली होती आपल्याला, 160. तर मला सांगा, 50 आणि 50 किती, 100. 160 मधनं 100 गेले, राहिले किती, 60. याचा अर्थ ही बाजू किती असायला पाहिजे, असमान बाजू हे असायला पाहिजे 60ची. हे लक्षात. मग पहा, 60 म्हटल्यानंतर इथे 30 लिहितो मी, इथे 30 लिहितोय. हे लक्षात घ्या. 30 केलं म्हणजेच काय झाले, 60. आता हे 60 म्हणजे काय झाला, हा झाला पाया. काय झाला, पाया. आता पाया किती म्हटलाय, पाया दिला. पाया किती दिलाय, 60. हे 60 आपण लिहून घेऊ गुणिला. आता पाहिजे तुम्हाला उंची. ओके, मग उंची म्हणजे काय, तर ही झाली हाईट. ठीक आहे ना, ही काय, उंची. मग हे काढण्यासाठी काय, तर पहा, इथे काटकोन दिसत आहे. याचा अर्थ हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणाच्या बाजू काढण्यासाठी आपण एक सिद्धांत वापरतो, पायथागोरसचा सिद्धांत. ठीक आहे ना. पायथागोरसचा सिद्धांत काय म्हणते, पहा, या ठिकाणी लिहून घेतोय. कर्णाचा वर्ग, काय माहिती आहे सर्वांना, कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग अधिक काय, तर दुसऱ्या बाजूचा वर्ग. हे लक्षात. पहिली बाजू आणि दुसरी बाजू म्हणजे काय, तर हा झाला कर्ण. लक्षात घे, हे कर्ण म्हणजे काय, हा याला म्हणतात कर्ण. ही पहिली बाजू आणि ही दुसरी बाजू, किंवा याला पाया आणि उंची असं पण म्हणू शकतोय आपण. ओके. आता पहा, आपल्याला काढायचं काय, नेमकं उंची काढायची. उंचीसाठी काय कराल, तर हा जो कर्ण आहे किती, 50. हा 50 मी लिहून घेतोय. पहा, 50चा वर्ग. ओके, बरोबर. त्यानंतर पाया किती आहे, इथून इथपर्यंत बघा, हा काटकोन एवढाच त्रिकोणाचा विचार करत आहे आपण. म्हणजे हा किती आहे, तर 30. हा 30 मी लिहून घेतो. 30चा काय वर्ग प्लस उंची काढायची आहे, या ठिकाणी ठेवतो 1चा वर्ग. ओके, चला तर पहा, किमती मांडून घेऊ. 50चा वर्ग किती, 5 25 लिहून घ्या. या ठिकाणी 25 वर 2 शून्य, कारण एका शून्याचा वर्ग करतो म्हटलं 2 शून्य. बरोबर काय, 30चा वर्ग करू, 3 त्रिक 9 आणि एका शून्याचे 2 शून्य अधिक काय, 1चा वर्ग. हे लक्षात. बरोबर, आपल्याला 1च्या वर्गाची रेट पाहिजे, 1चा वर्ग. ठीक आहे. मला सांगा, 2500 मधून 900 गेले, राहिले किती, तर ते 1600. ओके,
1600 राहिले. मग मला सांगा हे 1600 जे आहे कशाचा वर्ग आहे, तर फक्त 16 कशाचा वर्ग आहे हे पहा. 16 वर्ग आहे 4चा, मग या ठिकाणी 4 लिहितोय आणि वर्गमूळ काढताना 2 शून्याचा 1 शून्य घ्या. बरोबर काय, तर हे झालं x. याचा अर्थ आपली उंची किती निघाली, ही उंची पहा, उंची निघाली तुमची 40. येईल लक्षात. हा झाला पायथागोरसच्या सिद्धांतावरून आपण काय उंची काढली. किंवा तुम्ही त्रिपुटही पाठ ठेवू शकता, पण पाठ करणं थोडं अवघड जाते, म्हणून काही वेळामध्येच आपल्याला उत्तर मिळते त्याचं. हे आपण काय उंची काढून घेतली, उंची त्या ठिकाणी लिहून टाकू. हे 40 उंची या ठिकाणी लिहिते. ओके, चला बघा. बे एक बे, बे त्रिक 6 आणि 4 त्रिक किती, तर 12. ओके, 0 1 2 1 2 बरोबर काय x. याचा अर्थ 1200 हे कोणत्या एककात निघल, चौसेमी एककात. ओके, चौसेमी. म्हणजे आपलं उत्तर काय झालं, 1200 चौसेमी हे झालं आपलं क्षेत्रफळ. हे लक्षात. आणि आपल्याला विचारलं आहे क्षेत्रफळ, पण क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, पहिले पायथागोरसचा सिद्धांत वापरून उंची काढून घ्यायची आहे. येईल लक्षात. चला तर याच पद्धतीचं अजून एखादं गणित होणारच. लक्ष द्या. प्रश्न क्रमांक हा 2. ठीक आहे ना. प्रश्न क्रमांक कुठला, तर 2. काय म्हटलंय पहा, एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 64 सेमी आहे. किती आहे, 64 सेमी असून असमान बाजू, कोणती समान, असमान बाजू 24 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. काढायचं काय आपल्याला, परत क्षेत्रफळच काढायचं आहे. म्हणजे पहा, क्षेत्रफळ सूत्र मांडणी करून घेतोय मी. क्षेत्रफळ बरोबर काय 1/2 पाया गुणिला काय, तर उंची. ओके, हे झालं क्षेत्रफळ सूत्र आपलं. क्षेत्रफळ काढायचं आहे, या ठिकाणी मी x ठेवतोय. x बरोबर काय 1/2 आपल्याला काय, पाया गुणिला उंची. पाया गुणिला उंची या ठिकाणी दिसत नाहीये आपल्याला, मग काय करा, असमान बाजू म्हणजेच पाया असतो, हे लक्षात असू द्या. तर या आकृतीवरून तुमच्या लक्षात आणून देतोय. पहा, ही काढतोय मी आकृती 1. ठीक आहे ना. हे काय समान बाजू झाल्या, ह्या काय तर 2 समान बाजू, ही असमान बाजू. मग असमान बाजू काय दिली, असमान बाजू 24. मग मला सांगा ही बाजू किती, 24, म्हणजे पाया किती 24. या ठिकाणी मी 12 आणि 12 लिहून देतोय. ओके, कारण हे 2 सारख्या भागात मी विभागले. त्यानंतर पहा, परिमिती किती दिली आहे आपल्याला, 64 दिली आहे. किती, 64. मग मला सांगा त्या 64 मधून, परिमिती म्हणजे हे पूर्ण, मग त्या 64 मधून हे 24 गेले, सॉरी 12 आणि 12 24 गेले. 64 मधून किती गेले, 24 गेले. राहिले किती, 40. मग मला सांगा हे सारखी दोन्ही बाजू आहे. 40 म्हणजे हा काय तर 20 आणि हा काय तर 20. या तिन्ही बाजूंची बेरीज केली तर 64 होते. पहा, 20 आणि 20 40 आणि हे 24. हे लक्षात झाले 64. याचा अर्थ आता पहा, तुम्हाला हा कर्ण मिळाला, पाया मिळाला, उंची काढायची आहे. परत उंची काढली तुम्ही की तुम्हाला उत्तर मिळते. तर पहा, पाया किती, 12 आणि 12 किती, 24. ते 24 लिहून टाकतो मी पाया. आता उंची काढून घेतोय. उंची काढण्यासाठी काय करतोय पहा, हा कर्ण झालाय, आता डायरेक्ट लिहितोय. पहा, कर्ण झाला म्हणजे काय, 20चा वर्ग. ठीक आहे, बरोबर. एक बाजू किती आहे, 12. 12चा वर्ग अधिक उंची माहिती नाही, म्हणजे 1चा करतोय वर्ग. ठीक आहे. चला तर 20चा वर्ग माहिती आहे तुम्हाला किती, 400 बरोबर. 12चा वर्ग माहिती आहे 144 अधिक x चा वर्ग या ठिकाणी 68. रेट काढायचे x च्या वर्गाची. इथे डायरेक्ट मांडणी करून घेऊ. 400 वजा 144, 400 वजा 144 किती होता, 256. ठीक आहे, या ठिकाणी लिहितोय मी 256. आणि या 256चं जर तुम्ही वर्गमूळ काढलं तर ते किती निघते, तर 16. 16 बरोबर x. हे लक्षात. यांचं काय केलं आपण, वर्गमूळ काढलं. याचा अर्थ आपली उंची किती आहे या ठिकाणी, किती आहे उंची, 16 सेमी. सेमी एककात येते काय ना, 16 सेमी. आता पहा, हा उंची जी आहे या ठिकाणी मांडणी करत आहे 16. ओके, बस झालाय. या दोन्ही याला भागतो. पहा, या दोन्ही याला भागतो. बे एक बे, निम्मी किती राहिले, 12. म्हणजे 12 दुणे 24. ओके, आता काय करताय, x बरोबर काय करायचं आहे तुम्हाला, 12 गुणिला 16 म्हणजेच काय, 12 सकम 72 किती राहिले 7. आणि 12 एक 12, 12 आणि 7 किती, तर 19. हे लक्षात. याचा अर्थ तुमचं उत्तर काय, क्षेत्रफळ 192 चौसेमी. हे लक्षात. हे झालं आहे आपलं उत्तर. पण पहा, त्याच पद्धतीने पहिले उंची काढून घेतली, नंतर काय सेम एका. पण या ठिकाणी आपल्याला असमान बाजू दिल्या, असमान बाजू दिल्या होत्या. ठीक आहे ना. चला त्यानंतरचं गणित पाहू परत एक. पहा, लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे. एका समद्विभुज त्रिकोणाचा पाया 16 सेमी असून उंची 15 सेमी आहे, तर क्षेत्रफळ व परिमिती काढा. या गणितामध्ये काय विचारलं आहे आपल्याला, दोन्ही विचारलं आहे. पहा, क्षेत्रफळ काढायला सांगितलंय आणि परिमिती सुद्धा. ठीक आहे, तर पहा एका एकाने एक एक काढून घेऊ आपण. क्षेत्रफळाचं सूत्र लिहून घेतोय मी. पहा, लक्ष द्या.
क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिला उंची, पाया गुणिला काय तर उंची. पहा क्षेत्रफळाच्या ठिकाणी x घेतोय जे आपल्याला काढायचं आहे, 1/2 मांडून घेतो गुणिला पाया किती दिला, पहा पाया 16 दिला आपल्याला आणि उंची पण दिली आहे, किती दिली आहे 15, हे 15 लिहून घेतले. ठीक आहे, बस झालाय, अंक दिले मांडणी करून घेतली. त्यानंतर बे एक बे बे आठी 16, एकची रेट काय असावी तर 15 आठी 120. ओके, 120 काय चौरस सेमी, हे झालं आपलं एकक. म्हणजेच काय आपलं क्षेत्रफळ किती तर 120 चौसेमी. येईल लक्षात. आता विचारलं काय त्यांनी आपल्याला सोबत परिमिती काढा. परिमिती सूत्र मांडून घेतोय मी या ठिकाणी. पहा परिमिती बरोबर काय, परिमिती बरोबर ए अधिक बी अधिक सी. ठीक आहे, तिन्ही बाजूंची बेरीज. मग तिन्ही बाजू आहे का आपल्याकडे तर नाहीये, त्यासाठी पहा समजून सांगतोय तिन्ही बाजू कशा काढायच्या, थोडं लक्ष द्या. हा झाला समद्विभुज त्रिकोण. ठीक आहे, हा लंब टाकलाय मी. आता लक्षात येईल आपल्या की पाया किती दिलाय आणि 16, म्हणजे हे पूर्ण किती आहे 16. याचा अर्थ हा 8 आहे आणि हा 8 आहे. ओके, त्यानंतर काय म्हटलं असून उंची किती आहे 15, ही उंची किती दिली आपल्याला 15. येईल लक्षात. ही उंची 15 आहे, एक बाजू आपल्याला किती दिले, पाया किती दिला 8, इथे काटकोन तयार होतो पहा असा. म्हणजे याचा अर्थ पायथागोरसचा सिद्धांत परत लागतो. म्हणजे आपल्याला काय काढायचं, हा कर्ण काढून घ्यायचा आहे. मग तुम्हाला सूत्र माहिती आहे, कर्ण हा किती आहे माहिती नाही, म्हणजे x चा घेतोय वर्ग बरोबर. एक बाजू माहिती आहे म्हणजे उंची किती आहे आपल्याला 15, 15चा वर्ग अधिक हा किती आहे 8. ठीक आहे ना, 8चा वर्ग. येईल लक्षात. यावरनं काय आपल्याला काय माहित पडेल, हा कर्ण माहित पडेल. ठीक आहे, तर पहा परत 1 चा वर्ग बरोबर 15चा वर्ग किती 225 अधिक 8चा वर्ग किती तर 64. ठीक आहे, तर 1 चा वर्ग बरोबर काय 4 आणि 5 हा झाला 9, 6 आणि 2 हे झाले 8 आणि हे 2 जसेच्या तसे. म्हणजे हा 289 कशाचा वर्ग आहे 17चा. याचाच अर्थ याचं वर्गमूळ किती तर x बरोबर किती हा 17. 17 हे काय हा निघाला आपला कर्ण सेमी एककात. काय निघाला कर्ण निघाला हा सेमी एककात. मग कर्ण म्हणजे काय तर ही झाली बाजू या त्रिकोणाची काय तर बाजू. मग हे 17 जर असेल तर हा काय राहील 17च राहील. येतं लक्षात. समद्विभुज असल्यामुळे हा 17 तर हा 17च राहणार आहे. मग काय तर हा 17 निघाल्यानंतर आता आपल्याला परिमिती काढता येते. पहा एक बाजू 17, दुसरी बाजू 17 आणि तिसरी बाजू 8 आणि 8 16. हे लक्षात. पहा आता हे मोजून घेऊ आपण एकंदरीत. पहा 17, 17 आणि 16 हे लिहून घेतोय मी. परिमिती x बरोबर काय 17 अधिक 17 अधिक 16. हे लक्षात. यांची बेरीज करून घेऊ. x बरोबर पहा 7 आणि 7 14, 14 आणि 4 20, 20 ची 0 राहिले 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5. याचा अर्थ 50 सेमी हे काय राहिली आपली परिमिती. हे लक्षात. याच्यापूर्वी आपण काय काढलं क्षेत्रफळ, या गणितात आता काय काढलंय आपण परिमिती. आपल्याला एकाच गणितात दोन्ही विचारल्या जाते. हे लक्षात. चला याच पद्धतीने आपण नंतरचं गणित बघू. पहा प्रश्न क्रमांक आलाय आपल्याकडे किती 4. प्रश्न क्रमांक किती आहे हा 4. ओके, एका समद्विभुज त्रिकोणाचे असमान बाजू काय असमान बाजू 20 सेमी असून समान बाजू 26 सेमी आहे तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ व परिमिती काढा. दोन्ही काढायचं आहे आपल्याला. काय तर क्षेत्रफळ व परिमिती काढायची आहे. ठीक आहे ना. त्याच पद्धतीने सोडून घेऊ या गणिताला. पहा क्षेत्रफळ काढू पहिले. क्षेत्रफळाचं सूत्र लिहून घेऊ. क्षेत्रफळ बरोबर काय 1/2 गुणिला पाया गुणिला काय तर उंची. हे सर्वांना माहिती आहे सूत्र. ठीक आहे ना. त्यानंतर पहा क्षेत्रफळाच्या ठिकाणी x ठेवतोय बरोबर 1/2 असंच लिहून घेतो. पाया दिसत आहे का तुम्हाला नाही. पाया असमान बाजू म्हणजेच पाया असते पण ते समजत नाही सध्या. आपण त्रिकोणामध्ये पाहून घेऊ. त्यानंतर समान बाजू 26 सेमी म्हणजेच उंची म्हणता येणार नाही हे लक्षात घ्या. याच्यासाठी पहा थोडं लक्ष द्या. या त्रिकोणाकडे लक्ष द्या. पहा हा समद्विभुज त्रिकोण आहे. समद्विभुज त्रिकोण आहे. नाव वगैरे द्यायची बिलकुलही गरज नाही. ठीक आहे ना. पहा त्रिकोणाचे असमान बाजू 20 सेमी. असमान बाजू म्हणजे ह्या समान बाजू झाल्या तर ही असमान. 20 सेमी म्हटल्यानंतर ही बाजू 10 आणि ही काय 10. हे पूर्ण पाया काय तर पाया झाला. हा पाया काय तर 20. मग या ठिकाणी पाया लिहू शकतो आपण 20. ओके, आता उंची पाहू. उंची काढण्यासाठी ही बाजू माहित पाहिजे. याने काय समान बाजू 26 सेमी दिली. पहा समान म्हणजे या बाजू ही 26 आहे तर ही पण काय राखला पाहिजे 26. हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या. दोन बाजू मिळाल्या पण आपल्याला ही उंची काढता येते. कोणता सिद्धांत पायथागोरसचा सिद्धांत. म्हणजे काय करता येईल पहा कर्ण आहे. ओके, म्हणजे काय
26चा वर्ग बरोबर हा 10 घेतोय, 10चा वर्ग अधिक x चा वर्ग. ओके, पहा 26चा वर्ग किती 676. ओके, 676 बरोबर 10चा वर्ग माहिती आहे तुम्हाला 100 अधिक x चा वर्ग. रेट कशीची पाहिजे आपल्याला x च्या वर्गाची. मला सांगा 676 मधून 100 गेले कारण इकडे आल्यानंतर काय होतं मायनस. ठीक आहे ना, मग 676 मधून 100 वजा करा किती राहिले 576. ठीक आहे, मग मला सांगा 576 हा कशाचा वर्ग आहे तर 24चा वर्ग आहे. ओके, मग याचा वर्गमूळ काढू आपण किती तर 24 बरोबर x. हे काय झालंय आपली उंची, हे काय झाली आपली उंची सेमी एकक. ठीक आहे, हे उंची आता इथे मांडून घेऊ आपण किती निघाली 24. ठीक आहे, तर लक्ष द्या बे कबे बे एक बे म्हणजे 24 गुणिला 10 म्हणजे हे किती झालं x ची रेट x बरोबर 240. ओके, 24 ते लिहून टाका, 1 शून्य देऊन द्या. 240 काय क्षेत्रफळ म्हटल्यानंतर सेमी एककामध्ये आहे. हे काय निघालं आपलं क्षेत्रफळ निघालं. येईल लक्षात. आता काय काढायचे तुम्हाला परिमिती. ते परिमिती काढून घेऊ. लक्ष द्या परिमिती बरोबर काय a अधिक b अधिक c. ओके, मग मला सांगा तिन्ही बाजू माहिती आहे का आपल्याला आहे 26 आणि हे किती 10 10 20. हे लक्षात 26 10 10 20 किती होते ते पाहू. तर पहा x बरोबर परिमिती बरोबर x घेतला आणि काय 26 अधिक 26 अधिक 20. ठीक आहे, लक्ष द्या हा 0 हा 6 आणि 6 12 12 2 राहिला किती 1 आणि 2 3 3 आणि 2 5 5 आणि 2 7 म्हणजे 72 काय निघालं आपलं हे परिमिती. 72 सेमी हे काय आपली परिमिती. येईल लक्षात. या गणिताचं क्षेत्रफळ किती म्हटलं तर काय 240 आणि परिमिती किती म्हटलं तर 72 सेमी. ठीक आहे, चला नंतरचं गणित बघू. पहा लक्ष द्या प्रश्न क्रमांक हा 5 काय म्हटलाय त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण आहे तर ओबीसी हा समद्विभुज त्रिकोण आहे. समभुज आणि समद्विभुज एकत्र आले आहेत. ठीक आहे ना. त्रिकोण बीओसी 100 असेल तर एसीओ किती. हा एमपीएससी ला 2013 ला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे ना. तर पहा लक्ष द्या काय करता येईल आपल्याला सुरुवातीपासून. त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण आहे. कुठला समभुज म्हणजे काय ए बी आणि सी हा काय समभुज आहे. हे भुजा कशा आहेत तर यांच्या सारख्या आहेत. समभुज त्रिकोणाचा गुणधर्म आपल्याला माहिती आहे. भुजा सारख्या आहे तर कोणही कितीचे असते सारखे असते आणि ते कितीचे असते तर 60 अंशाचे असते. हे माहिती आहे तुम्हाला. काय हाई 60 आणि हाई 60. ही लक्षात. हा जो आहे हा पूर्ण हा कितीचा आहे पूर्ण हा पूर्ण कितीचा आहे तर हा 60चा आहे. कितीचा आहे हा पूर्ण 60चा. हे लक्षात घ्या. हाई 60चा आणि हाई कितीचा आहे तर 60चा. ही लक्षात 60 अंशाचे तिन्ही कोण आहे. त्यानंतर ओबीसी हा समद्विभुज त्रिकोण आहे. ओबीसी बघा ओबीसी हा समद्विभुज आहे. मग हा आणि हा कसे दोन्ही बाजू सारख्या आहे. ही नाही आहे. ठीक आहे ना. समद्विभुज म्हणजे काय तर या दोन बाजू सारख्या. दोन बाजू जेव्हा सारख्या आहे त्याचा गुणधर्म काय तर यांचे कोणही कसे असते हा आणि हा कसा असायला पाहिजे सारखा असायला पाहिजे. ओके, मग पहा समद्विभुज त्रिकोण आहे. त्रिकोण बीओसी 100 असेल. पहा बीओसी हा जो बीओसी ओ मध्ये आहे. ओ मध्ये आहे म्हणजे हा त्रिकोण जो आहे हा किती आहे 100 आहे. या ठिकाणी काय दिला कोण हा 100चा दिला आपल्याला. हा कोण कितीचा आहे तर 100चा आहे. पहा त्रिकोण बीओसी 100 असेल तर एसीओ किती. एसीओ किती पहा आपल्याला एसीओ हा काढायचा आहे. ए सी आणि ओ काढायचा आहे आपल्याला. म्हणजे हा कोण काढायचा आहे फक्त. कोणता कोण काढायचा आपल्याला हा छोटा हा कोण काढायचा आहे आपल्याला. मग आता यांनी हा काय दिला ओ किती दिला 100. हा समद्विभुज आहे. याचा अर्थ या त्रिकोणाचे माप किती आहे अंशात्मक माप 180 कोण 180 अंश. ठीक आहे. मग मला एक सांगा तुम्ही हा जर 100 असेल तर उरले किती 80. किती उरले 80. मग 80 पैकी हा एक सारखा असायला पाहिजे. हा कितीचा असायला पाहिजे 40चा आणि हा कितीचा असायला पाहिजे 40चा. एका लक्षात. म्हणजे पहा 40 आणि 40 80 आणि 100 180 झाला हा कोण. मग मला एक सांगा या 60 पैकी हा मोठा कोण पूर्ण पहा ही रेषा आणि ही रेषा. हा जो पूर्ण कोण आहे 60 हा किती आहे 60. मग याच्यामध्ये लिहितो हा पूर्ण किती आहे तर 60 अंश. ओके वजा. आता या 60 पैकी हा कंश मायनस करू. हा कंस आपण किती आहे हा 40चा. हा 40 वजा करतोय म्हणजे राहिली किती. राहिलेला कोण कोणता राहील हा जो आपल्याला पाहिजे कोणता एसीओ हा काय हा कोण राहील. म्हणजेच काय 60 वजा 20 म्हणजे 60 वजा 40 म्हणजेच काय तर 20 अंशाचा तो कोण असायला पाहिजे.
ठीक आहे ना, जास्त काहीही पाहायची गरज नाही, फक्त तुम्हाला गुणधर्म माहित पाहिजे समभुज त्रिकोणाचे आणि समद्विभुज त्रिकोणाचे, हे लक्षात. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबून जाऊ. याच्यावर आधारित परत भाग 2 असा व्हिडिओ आपण काढू, कारण आपल्याला गणित अजून परत या याच्यावर समद्विभुजवर गणित घ्यायचे आहे. ठीक आहे. तर काही विद्यार्थ्यांनी आपल्या जर सबस्क्राईब केलं नसेल तर अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी या नंतरचे आणि पूर्वीचे सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद. इथे थांबून जाऊ.